दरम्यान संजय राऊतांनी सामनामधून केलेल्या टीकेवर भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत। रोखठोकमध्ये त्यांना काहीतरी ठोकाठोक करायला लागते आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम दुष्परिणामांचे विचार न करता त्या ठिकाणी आपली लेखणी ते चालवत असतात। मला वाटतं संजय राऊतांनीच लेखणीवर आणि तोंडावर थोडा जर लगाम घातला तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सोप्या होतील। संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे। त्यांचं इनबॅलन्स झालेले आहेत मेंटली। खऱ्या अर्थाने सत्ता त्यांना मिळणार नाही ह्याचं आता त्यांना कळलेलं आहे आणि त्याकरता आम्ही जर टीका करत बसलो तर आम्हाला हे लोक सत्तेत घेतील अशा पद्धतीने त्यांचं मत आहे। त्यामुळे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून ही सर्व वक्तव्य ते करतायत। आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। केवळ संजय राऊत याच्यात राजकारण करू पाहत आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही। ज्यांच्या मेंदूचेच दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत, ती म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहेत। अमित शाह, नरेंद्र मोदी, भाजप, NDA, महाराष्ट्रात देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा ही सगळी मंडळी आणि ते दोन विभाग एवढेच आहे, राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय। जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत। जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना पाणी घालतात ते कोणाकडे आहेत ह्याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।